नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. समस्त शिवभक्त मित्र परिवार तर्फे छत्रपती संभाजीनगर येथे शिवजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व शिवभक्त मध्ये आनंदाचा जल्लोष होता. या उत्सवात हजारोच्या संख्येने शिवभक्त व नागरिक सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यास नागरिकात एक उत्साहाच दिसून येत होता. फटाक्यांच्या आतिषबाजीत ही जोरदार करण्यात आली. समस्त शिवभक्त मित्र परिवारातर्फे समाजसेवा, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या या परिवारातर्फे शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धीसाठी, आधुनिक तंत्रज्ञानातील प्रगतीसाठी आणि समाजसेवेतील नवीन प्रयासासाठी समस्त शिवभक्त परिवार सातत्याने प्रयत्नशील आहे. धार्मिक मध्येही पुढाकार घेणाऱ्या या परिवारातर्फे शिवजयंतीचा उत्सव साजरा झाला. यावेळी 28, 29, 30 जानेवारी रोजी एज्युकेशन एक्स्पो आयोजित करण्यात आला. यात करिअरच्या विविध संधीबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या 50 पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था येथे उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी 25 ते 30 हजार विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घेतला. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या वजना एवढे रक्तदान आयोजित करून शिवरायांची रक्ततुला करण्यात आली. त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात शिवपुत्र प्रतिष्ठानतर्फे मानवंदना देण्यात आली. शिवस्मारक ठिकाणी दिवसभर सर्व परिसरातील राजकीय नेते मंडळी व नागरिक हजारोच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. समस्त शिवभक्त मित्र परिवार म्हणजे सर्व जाती धर्मातील आणि सर्व वयोगटातील तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला अनुसरून चालणारा समस्त शिवभक्त मित्र परिवार. या मित्र परिवाराची खासियत म्हणजे याच्यातला कोणी अध्यक्ष असतो ना कोणी उपाध्यक्ष असतो. असं महाराष्ट्रातील एकमेव मंडळ यात कुठली कार्यकारिणी नसते, कुणाचा बॅनरवरती फोटो नसतो. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा जगणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा असा हा समस्त शिवभक्त मित्र परिवार. त्यांची ही जयंती अतिशय जल्लोषात दरवर्षी ते साजरी केली जाते. आमच्या पंचकृषीतील सगळ्या नागरिकांना माहिती आहे की कोणाची जायची सुद्धा इच्छा होत नव्हती, की तिथं घाण आणि वाईट परिस्थिती होती. पण समस्त शिवभक्त परिवार आणि खास करून मला अभिमानाने सांगायला आवडेल की याच्यात कुठल्याही राजकीय लोकांचा पुढाकार नव्हता. हे सगळे शिव सरकटे असं, हे सगळे सहकारी असं व सर्वच मित्रांनी एक शिवाजी महाराजांचे विचार आपल्या भागात एक मोठा असा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक व्हायला पाहिजे, जे की 100% आमची सगळ्यांची अपेक्षा आहे की मराठवाड्यात सुद्धा असं स्मारक राहणार नाही आणि ते सर्व नागरिकाच्या सहकार्याने आपण त्याला उभा करू. त्यासाठी वेळ लागणार आहे. तर समस्त शिवभक्त परिवारातर्फे तुम्ही येऊन आमच्या कामाबद्दलची 2 मिनिटाची होईल दखल घेण्यासाठी इथपर्यंत आम्ही तुमचे सुद्धा आभार मानतो व थांबतो. समस्त शिवभक्त परिवार यांच्या विद्यमाने या ठिकाणी या स्मारकाचा विकासाचं काम या ठिकाणी चालू आहे आणि या शिवस्मारकासाठी कुठलाही अद्याप शासकीय निधी प्राप्त झालेला नाही. या भागातील आमचे प्रसिद्ध उद्योजक, व्यापारी व समस्त शिवभक्त परिवार यांच्या लोकयोजनेतून या ठिकाणी हा आजपर्यंतचा विकास झालेला आहे आणि आम्हाला आशा आहे की जरी शासकीय निधी नाही मिळाला तरी आमच्या या भागातील सर्व इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे सर्व उद्योजक प्रचंड प्रमाणात निधी गोळा करून या भागात आम्ही हे शिवस्मारकाचं जे नियोजित वाईट नकाशा तयार केलेला आहे त्या प्रमाणात पूर्ण विकास या भागात या स्मारकाचा करण्यात आहोत. आज आमच्याबरोबर या आजची जी महाआरती झाली या आरतीला आमच्या भागातील प्रसिद्ध उद्योजक अंबादाजी मेटे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आज त्यांनी या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे. हे जे शिवस्मारक आहे 8.5 एकराचं हे शिवस्मारक आहे आणि या शिवस्मारकाचे जे समोरच्या बाजूचे जे पूर्ण कंपाऊंड वॉल आहे ते पूर्ण कंपाऊंड संरक्षण भिंत त्यांनी या ठिकाणी आज सर्व शिवभक्तांच्या साक्षीनं आज या ठिकाणी घोषित केले आहे की ते त्यांच्या स्वनिधीतून या ठिकाणी पूर्ण संरक्षण भिंत कंपाऊंड वॉलचं काम ते स्वतः करून देणार आहे. ते आमच्याबरोबर माझ्याबरोबर समोरच आलं या ठिकाणी आहे आणि खूप मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे. तसेच या भागातील उद्योजक आमचे सचिन बोगर, ग्रामपंचायतचे माजी सरपंच व सर्व आमचं शिवभक्त परिवार आम्ही या ठिकाणी सर्व एकत्र येऊन या भागातील सर्व विकास
द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.